नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सीए सह फ्रॉम केके स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे केके न्यूज रूम मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती असेल, महाट्रान्सको जे एमएससीबीचं डिपार्टमेंट आहे, महाट्रान्सकोकडनं एक्झाम घेतली जात आहे LDC, दॅट इज लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स अँड अकाउंटसाठी आणि असिस्टंट इंजिनियर या दोन एक्झाम घेतल्या जाणार होत्या. म्हणजे बराच वेळ झाला स्टुडंट्स की ॲडव्हर्टिजमेंट जाहिरात आल्यानंतर आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वेट करायचा. जाहिरात कधी येणार, जागा निघाल्या, जाहिरात कधी येणार, जाहिरात झाल्यावर मग आता पुढची डेट, एक्झाम फॉर्म ॲप्लिकेशनची डेट कधी येणार, मग ॲप्लिकेशन परत एक्सटेंड होतं, मग एक्झामची डेट कधी येणार, मग एक्झामची डेट आल्यावर ॲडमिट कार्ड कधी येणार. प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेट करतोय. अक्षरशः आपल्याला जस्ट 1 वीक आधी ॲडमिट कार्ड दिलं होतं, तरी सुद्धा मनाची तयारी केली की एक्झाम द्यावी लागेल. पण जसं मुलांना आपण आधी पण त्याच्या विरुद्ध लढाई केली होती की TCS I1 सेंटरवर, अधिकृत सेंटरवर एक्झाम न घेता भलत्याच ठिकाणी एक्झाम घेतल्या जात होत्या आणि ते एवढ्या दूर होते मुलांना की 400-400 किलोमीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागत होतं, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. या सर्व गोष्टीमुळे आपण या गोष्टीला लढा दिला आणि ऑफकोर्स विद्यार्थी मित्रांचा जबरदस्त रिस्पॉन्स आला. मुलांना जेवढे विद्यार्थी आहेत आपले डिफरंट सिटीजमधले, जेवढ्या वेगवेगळ्या तालुक्यांमधले, जिल्ह्यांमध्ये आणि जिथे जिथे स्टुडंट आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आपले आणि लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार खासदारांपर्यंत पोहोचवला. हा विषय विधानसभेत मांडला गेला आणि फायनली आपल्याला यश आलं आणि ती एक्झाम पोस्टपोन झाली. पण एक्झाम पोस्टपोन होणं हे खरंच यश आहे का, हा प्रश्न पडला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना काहींना वाटतं एक्झाम पोस्टपोन झाल्यावर, काही जण आम्हाला ब्लेम सुद्धा देत आहे, हे सरांमुळेच ब्लेम झालं. मुलांना एक्झाम पोस्टपोन करणं हा उद्देश कधीच राहू शकत नाही आमच्या. म्हणजे कोर्स विकणं, बघा मुलांना, आम्हाला सरळ सांगायचं म्हणजे जर चुकीच्या मार्गाने कमवायचं तर 2 नंबरचे धंदे केले असते. एज्युकेशन सेक्टर त्याच्यासाठी नाही आहे. एज्युकेशनमध्ये प्युअरली नॉलेज द्यायचं, नॉलेज देऊन त्या ज्ञानाची फीस घ्यायची, हे आमचं काम आहे. त्याच्यामुळे एक्झाम पोस्टपोनच व्हावी हा उद्देश आमचा कधीच नसतो आणि कधीच राहणारही नाही. उद्देश एकच आहे की ट्रान्सपरंट राहावा आणि जो खरंच मेहनती स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, जो वर्षानुवर्ष मेहनत करतोय, तर त्याला न्याय भेटावा आणि त्याची एक्झाम तरी पारदर्शक व्हावी आणि चेकिंग वगैरे पारदर्शक व्हावी, त्या अपेक्षेने आपण त्याच्यासाठी लढत होतो. मुलांना ॲडमिट कार्ड आलं होतं 30 जूनला आणि सांगितलं होतं की 6 दिवसात, म्हणजे 6 जूनला एक्झाम राहणार आहे. एक्झाम डेट आली होती पण 6 दिवस आधी फक्त ॲडमिट कार्ड आलं, जे सुद्धा चुकीचं होतं. फक्त 6 दिवस खूप कमी वेळ आहे. दुसरी गोष्ट, 6 तारखेचा वेट करत असतानाच 3 तारखेला अचानक 3 जून 2025 रोजी महावितरणच्या वेबसाईटवर ऑफिशियल नोटिफिकेशन आलं की तुमची एक्झाम पोस्टपोन करण्यात आलेली आहे. आता एक्झाम पोस्टपोन केल्यानंतर त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह डेट पण दिलं नव्हतं की कधी एक्झाम होईल आणि मुलांना बरेच जणांनी सांगितलं की सर परत पाठपुरावा घ्या आणि एक्झाम लवकरात लवकर होईल, त्याच्यासाठी काहीतरी करा. आणि मी स्वतः मुलांना अपोज केला होता, म्हटलं थोडं शांत बसा, त्यांना पण अरेंजमेंट करावी लागते. 35,000 विद्यार्थी, जवळपास 35 आणि 23 म्हणजे जवळपास 60,000 विद्यार्थी एक्झाम देत आहेत, LDC प्लस असिस्टंट इंजिनियरवाले. तर मी स्वतः बोललो होतो की मुलांना थोडंसं पेशन्स ठेवा, नुसतं मागण्या करून चालणार नाही, थोडं त्यांच्या हिशोबाने पण विचार करा. 60,000 विद्यार्थ्यांची त्यांना पण व्यवस्था करायची आहे, तर थोडाफार वेळ लागेल. ते TCS I1 सेंटर वगैरे, अवेलेबिलिटी, शेड्यूल, शिफ्ट वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तर थोडं तरी पेशन्स ठेवा, लगेच पुढची डेटची अपेक्षा करू नका, हे आम्ही स्वतः सांगत होतो. पण मुलांना त्या गोष्टीला आता 18 दिवस झालेले आहेत. 18 दिवस म्हणजे आज सुद्धा सकाळी मुलांना 21 मी जून बोललो तेव्हा चुकून जुलै म्हणायचं तुम्हाला. सो टुडे इज 21 ऑफ जुलै मुलांना आज सुद्धा म्हणजे 18 दिवस कंप्लीट झाले. आज सकाळी 7 वाजता मी सगळ्या ग्रुपमध्ये अपडेट केलं की आपण सगळ्यांनी लेटर लिहावं, पण तरी सुद्धा म्हटलं नाही पोरांना, थांबून घ्या अजून सुद्धा. आज मंडे आहे, काय सांगावं, संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. बट अजून सुद्धा काही ऑफिशियल अपडेट आले नाही एक्झामबद्दल. फायनली 18 डेज म्हणजे 3 वीक्सचा पेशन्स ठेवून आता पेशन्सची संपली. आता विषय पेशन्स ठेवायचा आता गरज नाही वाटत आहे. तर मुलांनो, आता सर्वांनी आता मेल कॅम्पेन सुरू करायचं, सर्वांनी याच्यासाठी पुढाकार घ्यायचा. एक्झाम पोस्टपोन होणं आपला उद्देश नव्हता, ट्रान्सपरंट होणं हा उद्देश होता, पण त्याचा परिणाम झाला, पोस्टपोन झाली, पण आता एक्झाम व्हायलाच पाहिजे. तर माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, जे ऊर्जा मंत्री सुद्धा आहेत, विषय आहे महाट्रान्सकोची मधील परीक्षा ज्या आहेत संदर्भात, LDC, लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स अकाउंट असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, या परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी सदर परीक्षा या TCS I1 अधिकृत केंद्रावर होण्याबाबत आणि लवकर तारीख डिक्लेअर करण्याबाबत आज आपल्या मान्य काय मागण्या ते पण सांगतो मुलांना. बघा मान्य महोदय, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महाट्रान्सकोमध्ये विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेतील जाहिरात डिसेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यापैकी LDC, फायनान्स अँड अकाउंट असिस्टंट इंजिनियर या पदांसाठीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत खरं तर. आणि आज म्हणजे आता 18 दिवस झाले. तो फायनली आपल्या मागण्या आहेत. पहिली मागणी, परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी. आणि यावेळेस मुलांना आपली खरंच रिक्वेस्ट आहे,
एक 15 दिवस तरी आधी मुलांना डेट कळायला पाहिजे. म्हणजे हा मला असं वाटतं मुलांना हा आपला अधिकार आहे. म्हणजे आपण काय असं काही मागणी करतो असं नाही आहे यार. विद्यार्थी आपण फॉर्म भरलाय कमीत कमी 15 दिवस आधी. कारण मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, जरी तुम्हाला एक्झाम डेट माहिती होती 6 तारखेला सर्व 100% प्रिपेअर्ड होते आणि उद्या एक्झाम राहिली तरी आम्ही प्रिपेअर्ड, हे सिच्युएशन नाही आहे. जसंही एक्झाम डेट पोस्टपोन होते तर ऑफकोर्स स्टुडंट सगळे डिले पडतात, स्टडीचा मूड जातो आणि तेवढा जो रुटीन होता, जे एक्झामच्या वेळेस जेवढा रुटीन असतो तो परत लागत नाही लवकर, जोपर्यंत एक्झाम डेट माहीत पडत नाही. त्याच्यामुळे 15 दिवस तरी भेटले पाहिजे विद्यार्थी मित्रांना या गोष्टीसाठी, तर लवकर डेट जाहीर करावी. दुसरी गोष्ट, परीक्षा TCS I1 सेंटरवरच व्हावी. तिसरी गोष्ट, परीक्षा मराठी आणि इंग्रजीमध्ये दोघी भाषेमध्ये असावी, याचं ऑफिशियल नोटिफिकेशन यावं. जरी फोन कॉलवर बोलणं झालं तर आपलं पण ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट करावं. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा विषय की अर्ज करताना उमेदवारांनी जो निवडलेला त्यांचा पसंतीनुसार जो प्रेफरन्स सेंटर आहे, प्रेफरेबल सेंटर, ते प्रेफरेबल सेंटर त्यांना देण्यात यावं. ठीक आहे, ही नम्र विनंती. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता ही मागणी कशी करावी तर मुलांना 3 प्रकारे आपण ही मागणी करणार आहोत. पहिली गोष्ट, मेल कॅम्पेन. मेल कॅम्पेनसाठी हा जो मॅटर आहे हा आपला व्हॉट्सअप कम्युनिटी, मुलांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली गेलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. आपली व्हॉट्सअप कम्युनिटी आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. त्याच्यात फक्त KKCH अपडेट भेटतात, कम्युनिकेशन नाही आहे बाकीचं काहीच. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच भेटेल तो मेसेज. हा मेसेज कॉपी पेस्ट करायचा आहे. तुम्हाला मेल कुठे करायचा तर मेल IDs पण त्याच्यात पाठवलेले आहेत, त्या मेल IDsवर तुम्हाला पाठवायचं आहे. डन. दुसरी गोष्ट, ट्विट कॅम्पेन, दॅट इज X. तर मुलांना ट्विटवर सुद्धा केलेलं आहे, ट्विटची लिंक सुद्धा शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये पण केलेली आहे, आणि टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा शेअर केलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला ट्विट पण करायचं. आणि तिसरी गोष्ट, कॉल कॅम्पेन. कॉलचा नंबर सुद्धा, त्यांचं जे हेल्पलाईन नंबर आहे ते सुद्धा शेअर करण्यात येणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या सगळ्या गोष्टी, साम दाम दंड भेद सगळे असतात ना प्रकार आपल्याकडे. साम दाम दंड भेद म्हणजे 4 प्रकार आहेत बेसिकली. 3च म्हणावे आपल्याकडे. सो एक मेल कॅम्पेन करूया, ट्विट कॅम्पेन करूया, कॉलिंग करूया, आणि चौथी गोष्ट तर रस्त्यावर वगैरे उतरणं असतो प्रकार. मला नाही वाटत त्याची गरज आहे आपल्याला सध्या. आणि मुलांनो, मी परत एकदा सांगू इच्छितो की जरी एक्झामची डेट बघा, हे आपण 100% मेहनत घेतोय, आपण पुढाकार घेऊ, सगळ्या गोष्टी करू, पण तरी सुद्धा ह्या आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. इमिजिएट अपडेट भेटेल असं जरुरी नाही आहे. त्याच्यामुळे मुलांना हात जोडून सांगतो सगळ्यांना, जोपर्यंत अपडेट भेटत नाही स्टडीचा टच सोडू नका. स्टडी कंटिन्यू करत राहा. एक्झाम लवकरच राहणार आहे. 15 ऑगस्टच्या आधी एक्झाम राहण्याचे चान्सेस जोरदार आहेत मुलांना. चान्सेस आहेत, ऑफिशियल नाही, चान्सेस सांगतोय मी. आणि त्याच्यामुळे एक्झामचा टच सोडू नका. कंटिन्युअस स्टडी तुमचं चालू ठेवा. ठीक आहे, मुलांना पुढच्या अपडेटसोबत लवकरच भेटूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, अँड हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर CA KK सर. बाय बाय.